ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाचे विधान परिषदेमध्ये पडसाद उमटले। महाराष्ट्राचा उडता पंजाब होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, तर विरोधकांनी हवेत आरोप करणं बंद करावं असा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केलाय। पाहूयात। ड्रग्ज माफिया ललित पाटील उपचार सुरू असताना हॉस्पिटलमधून फरार झाला होता। त्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली। ललित पाटीलला मदत करणारे पोलीस आणि हॉस्पिटलमधील कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई झाली। ड्रग्ज माफियाचं प्रशासनातील कनेक्शन उघड झाल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला होता आणि आता याच आधारे विरोधकांनी राज्य सरकारवर तोफ टाकली। सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचा उडता पंजाब होत असल्याची गंभीर टीका विरोधकांनी केली आहे। कुणाचा हात आहे? शेजारच्या राज्यातून हे रॅकेट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पुरस्कृत अशा पद्धतीने चाललेला आहे आणि ललित पाटीलला ज्यावेळेस संरक्षण मिळालं, हॉस्पिटलमधून पलायन केला, त्यानंतर ती कारवाई झाली। हा सोंग आणि सरकारचा ढोंग आहे। या सर्व प्रकरणावर पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। ललित पाटीलचं जे ड्रग्ज रॅकेट आहे, नुसतं ललित पाटील नव्हे, नाशिक नव्हे, संभाजीनगरला येऊन अहमदाबादच्या पोलिसांनी कारवाई केली, खोपोलीला येऊन नवी मुंबईच्या पोलिसांनी कारवाई केली। याचाच अर्थ ड्रग्जचे कारखाने उघड चालू आहे। तर आपण मुंबई सारख्या शहरात, नागपूर सारख्या, पुण्यासारख्या शहरात बघितले तर चौकामध्ये ड्रग्ज आणि नशेबाज तरुण दिसतात। याला कारण हे सरकार आहे। विरोधकांनी जिव्हारी लागणारी टीका केल्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही हातचं काही राखून ठेवलं नाही आणि आरोपांची परतफेड केली। उडता पंजाब जर करायचा असता किंवा झाला असता तर एवढे हजारो कोटीचे ड्रग्ज जे आता आज पोलीस पकडतायत, यंत्रणा पकडतायत, हे आपलं यश ते मानायला ते तयार नाही। आमच्या महाराष्ट्राला कोणी असं जर रोग लावायचा प्रयत्न करत असेल तर आमचे पोलीस सक्षम आहेत आणि त्यांच्यावर त्या पद्धतीने कारवाई होते। ललित पाटील प्रकरणात घडलेल्या घडामोडी या धक्कादायक अशाच होत्या। मात्र त्यानंतर प्रशासनानं वेगानं कारवाई केली, पण त्याआधी झालेलं ललित पाटीलचं पलायन आणि त्याला मिळालेली मदत यामुळे विरोधकांना टीका करण्याची मोठी संधी मिळाली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।